तर मी पोहे काय करत असते, पोहे चिकल पाणी ठेवायचं आणि त्याचं उपीट बनवायचं आणि शिऱ्याचं पण उपीट बनवते मी, असं करत असते मी. त्यामुळं आणि पालक भाजी ही आणवीला मी चारत असते नेहमी. पण आता इथं कामावर आल्यावर सवडच नाही, कामावर आल्यावर सवडच नाही, तर कसं करणार ना, बरोबर आहे का नाही. तर कसा वाटतं माझा हेडा नक्की तुम्हाला सांगत जावा कमेंट बॉक्समध्ये, कारण मला काय वाचायला फिचायला येत नाही भावा बहिणींनो. आणि काल मी म्हणलं होतं कुणाला असं वाटतं की हे म्हणजे कोणता तरी सवाल केला, त्यामुळे मला गुलाबाचं फूल पाठवा असं मी म्हटलं होतं. तर सगळ्यांनी खूप असं छान मला आशीर्वाद दिला, आणवीला पण दिला आणि गुलाबाचं फूल पण पाठवलं, तर मला लय भारी वाटलं. तर आणवीचं दूध आपलं उकळी येऊस तर म्हणजे कमी करता येतं, उकळी आली ना कमी करता येतं. मग माझी आंघोळ होती, नाहीतर आंघोळीला जायचे आणि दूध सगळं ओतू जायचं फसाफसाच, मग काय तर हे आपली बानूचं दूध. आणि इकडं बघा बानू आपली झोपली म्हणजे खेळते. बांगड्या फुटल्या, गोट नाहीत आणलं मी, बाजारला जाणं होत नाही तर कसं आणणार, कुठनं आणणार ना. इथंच माळवेवाली हे येते ती, आणि आणवीला सोडून नाही जाता येत ना कुठं. आणि मग आहे तिथं सांभाळायला, आणवी काय रडणार पण नाही, पण एका आईचा जीव नाही राहत ना. असं वाटतं बाई उठती का काय, पडती का काय, झोक्यातनं रडती का काय, असं वाटतं. म्हणून मला नाही जा वाटत. तर इथंच मग आणि एकल्या जीवाला किती लागणार आहे. एकदा दळून आणायचं, आणवीचं गहू 3 किलो दळून म्हणजे पाहुण्यांनी दिलेलं आहे पीठ, तिचं आणवीला 2 चपात्या, एक चपातीचा मळ कसं मळणार ना, मग 2 चपात्या होत्या त्या, मग मला पण होती आणि बानूला पण होती. आता मी काय खात नाही, पण आता खावं तर लागते, फेकून द्यायचं अन्न आहे का.